नमस्कार, वीर महाराष्ट्र न्यूजच्या संध्याकाळच्या बातमीपत्रामध्ये आपणा सर्वांचे स्वागत। मी दीपाली। उमरगा येथील नगर परिषदाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला। करोडो रुपयांचे टेंडर देऊन सुद्धा उमरगा शहरातील गल्लीबोळामध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे। तर हनुमान गल्ली, सय्यद गल्ली, मोमीन गल्ली व बिर्याणी गल्ली अशा अनेक भागात तर मागील 5 वर्षापासून नाली सुद्धा साफ करण्यात आलेला नाही। तेथील राहणाऱ्या नागरिकांच्या वतीने सांगण्यात येत आहे, करोडो रुपयांच्या शासनाने काढलेला टेंडर नेमका कोणाच्या घशात जात आहे हा सवाल जनतेतून निर्माण होत आहे। तसेच त्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांच्या वतीने भ्रष्ट अधिकारी व गुत्तेदार यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा करण्यात येते आहे व येणाऱ्या काळात लवकरात लवकर नाली काढून स्वच्छता करावी अशी मागणी स्थानिकांच्या वतीने करण्यात आली आहे व घनकचरा साफसफाई करावी अशी विनंती करण्यात आली आहे। साहेब, अतिक्रमण सुद्धा पकडा या रोडवर। अतिक्रमणामुळे बी जाता येत नाही, ह्या कचऱ्यामुळे बी जाता येत नाही। कशामुळे अतिक्रमण झालं साहेब? अतिक्रमण हे दुकानदारचे पायऱ्या, पुन्हा हे काय टेबल असं रोडवर राहतात, कोंबड्याची जाळी। हे कुठलं आहे? बिर्याणी गल्ली आहे का? बिर्याणी गल्ली रोड ते हे मध्ये सोनार गल्लीच्या रोड वर। आणि काय दारू दुकान आहे का या गल्लीला? आहे, दारूचं दुकान आहे। उघड्यावर पेतात का बसून? पैशामध्ये दारू घेऊन उघड्यावर पेतात? उघड्यावर पितात, त्याचा कचरा रोडवर टाकतात, त्यांना कोण विचारता नाही, काही नाही। कचरा टाकल्यावर ते नगर परिषदवाले गोळा करायला येत नाहीत। दुकानदार बी गोळा करत नाही? दुकानदार बी गोळा करत नाही। मग असल्या अडचणी आहेत का तुमच्या समस्या? ठीक आहे। वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।